सुवर्ण मुद्रा. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर तसेच गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शर्वरी आहे. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पादर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडेही शहारतील आणि विशाल नभालाही ज्यापुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. अशा या मंगलमय दिनी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटिका चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली. त्यांनी बालवयातच त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे स्वप्न रुजवले. शिवाजी महाराजांनी त्याच दृष्टीने विजय घोडदौड सुरू केली. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे तयार केले आणि त्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शाहिस्ता खानाची फजिती, आग्र्यावरून सुटका, प्रतापगडावरील पराक्रम असे अनेक कार्य त्यांच्या पराक्रम, बुद्धी आणि मुत्सद्देगिरीने महती पटवून देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. ते सर्वांना नेहमी समान न्याय, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण. दुर्दैवाने 3 एप्रिल 1630 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, साहस आपल्याला प्रेरणा देत राहतात. आणि शेवटी मी एवढंच म्हणणार, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. या महाराष्ट्राला